कोल्हापूरच्या नांदणी मठाची महादेवी हत्तीन परत यावी यासाठी राष्ट्रपतींना साकडं घालण्यात आलंय। तब्बल 2 लाखांहून अधिक पत्रही राष्ट्रपतींना पाठवण्यात आली आहेत। एकीकडे महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी लोकचळवळ सुरू आहे, तर दुसरीकडे पेटाच्या कार्यपद्धतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही सवाल उपस्थित केले। महादेवीसाठी कोल्हापूरकरांचं राष्ट्रपतींना साकडं। कोल्हापूरकरांनी राष्ट्रपतींना पाठवली 2 लाख पत्र। महादेवी हत्तीण नांदणी मठात परत आणण्याची विनंती। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गुजरातमधील वनतारामध्ये नेण्यात आली आहे। महादेवी हत्तीणीला वनतारात नेल्यापासून कोल्हापूरकरांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। महादेवीला पुन्हा नांदणीच्या मठात आणण्यासाठी मोठी लोकचळवळ उभी राहिली आहे। आता महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साकडं घातलंय। महादेवीला परत पाठवण्यात यावी अशी विनंती करणारी 2 लाखांपेक्षा अधिक पत्र कोल्हापूरकरांनी राष्ट्रपतींना पाठवली आहेत। आणू महादेवीला घरी या टॅगलाईन अंतर्गत गुगल फॉर्मद्वारे मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये अवघ्या 48 तासात तब्बल 2,04,421 कोल्हापूरकरांनी मोहिमेत सहभाग नोंदवला। यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पुढाकार घेतलाय, तर दुसरीकडे लाखो कोल्हापूरकरांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतलाय। 48 तासामध्ये 2,04,421 लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे। आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंटआउट काढले, ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदणीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमनं घेतला आणि आत्ता आम्ही पोस्टात आणून ते महामहिम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय। आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा। दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पेटाच्या पदाधिकारी खुशबू गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केलाय। महादेवी हत्तीण वनताराला सुपूर्द करा, मठाला 2 कोटींची देणगी द्यायला लावू अशी ऑफर खुशबू गुप्ता यांनी 2020 साली दिली होती, असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। मी खरं तर आता पेटा ही मुख्य वन्य प्राण्यांच्यावर प्रेम करणारी आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारी अमेरिकेतली संस्था आहे। या संस्थेच्या हेड ऑफिसला तक्रार करणार आहे, कारण या पेटाचे महाराष्ट्रातले आणि देशातले जे पदाधिकारी आहेत ते केवळ ब्लॅकमेल करण्याचं काम करतात, लोकांना त्रास देण्याचं काम करतात। जे खरोखरच लोकांना प्राण्यांच्या पासून त्रास होतो त्या प्राण्यांच्याकडे ते ढुंकूनही बघत नाहीत। तर महादेवी हत्तीण वनताराला जाणं हे षडयंत्र आहे। वनताराला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार मान्यता नाही, असा मोठा दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। माहिती अधिकारानुसार जी माहिती मागवली आहे, वनतारा हा प्राणी संग्रहालय मान्यता प्राप्त नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मान्यता नाही आहे असं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलेलं आहे। मग मुळामध्ये हा वनतारा जर का मान्यता प्राप्त नसेल तर मेहरबान उच्च न्यायालय, मेहरबान सर्वोच्च न्यायालय हे प्राणी विशेषतः हत्ती वनतारामध्ये नेऊन सोडा अशा प्रकारचा आदेश कसं काय देऊ शकतात, हा माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे। दरम्यान शुक्रवारी नांदणी मठाचे मठाधिपती, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि लोकप्रतिनिधींची वनताराच्या सीईओंसोबत बैठक पार पडली। नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या बैठकीनंतर म्हटलंय। दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यामध्ये हत्ती परत यायला पाहिजे तर तो निश्चितपणे यायला पाहिजे, पण ती एक प्रक्रिया आहे। आम्हाला वाटतंय म्हणून यायला पाहिजे असं जर म्हटलं असतं तर एखादी गोष्ट ज्यावेळेला सरकार दरबारी असते त्यावेळेला जनभावनेचं प्रतीक म्हणून आम्ही सगळेजण जेवढ्या ताकदीने मांडतोय त्याच्यावरती लगेच निर्णय आपण घेऊ शकतोय।
परंतु इथं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाकडे आपण सकारात्मक ॲफिडेविट दाखल करणं, केंद्र शासनाच्या वन विभागाचं सकारात्मक अशा पद्धतीचं ॲफिडेविट आणि त्यांच्याकडून प्रयत्न होतील, त्यामुळे निश्चितपणे आपल्या प्रयत्नाला यश येईल. नांदणी मठाच्या हत्तीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा अबाधित राहावी यासाठी सर्वपक्षीय त्यासोबतच सर्व धर्मीय आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. पण दुसरीकडे कायदेशीर लढाईचं आयुध देखील हाती घेण्यात आल्याचं दिसून येत आहे. या सर्वांचा एकच उद्देश, तो म्हणजे महादेवी हत्तीण पूर्वीसारखी नांदणी मठ परिसर आणि मठाला संलग्न असणाऱ्या 778 गावात डौलाने मुक्तपणे फिरावी. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.